सो लेट्स स्टार्ट। स्क्वाड आ चुका है और मैं 2 दिन से वीडियो डालना भूल गया, तो आज मैं कवर कर दूंगा सारे टॉपिक। शुरू करते हैं। जान दो। तो अपने कैप्टन तो वही रहेंगे कैप्टन, और वाइस कैप्टन में इस बार इम्प्रूव हुआ है, मतलब चेंज हुआ है। ऋषभ पंत इंजर्ड आहे. हिंदी मराठी दोघंही पण येते आपल्याला, आपण दोघंही बोलतो. म्हणजे मी मराठीच आहे पण हिंदी बोलतो जनरली, असंच बरं वाटतं म्हणून थोडंसं, असं काही नाही. तर रवींद्र जडेजा यावेळेस वाईस कॅप्टन आहे. सो हे पाहण्यासारखी गोष्ट आहे. आणि जडेजा चांगला कॅप्टन आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, एक नंबर. मजा येणार, कारण जडेजा टेस्टमध्ये गॉड लेवलचा प्लेअर आहे. त्याच्याशी काहीच तोडच नाही, म्हणजे त्याला कोणीच काही नाही म्हणू शकत त्याच्या जडेजाला. एवढा खतरनाक प्लेअर आहे. चला मग स्क्वॉड एकदा पाहून घेऊ. तो गिल आहे, जयस्वाल आहे, के एल राहुल, साई सुदर्शन, देवदूत पडिक्कल, ध्रुव जुरेल मेन विकेट कीपर यावेळेस. तो हा आपण मागं बोललो होतो, तो आरवरून तोही यायचे. रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीशन. तो आपण म्हटलं होतं एनने, आपण आर म्हटलं होतं, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव. अक्षर पटेल आहे या स्क्वॉडमध्ये, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. फक्त अक्षर पटेल खेळला पाहिजे प्लेईंग 11मध्ये. अक्षर पटेल कोणत्याही फॉर्मॅटमध्ये मॅच विनरच आहे. जर अक्षर पटेल टीममध्ये असणार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जडेजासारखे प्लेयर, तर मग हारायचे चान्सेसला कमी राहते, भयंकर कमी राहते. अक्षर पटेलसारखी हा खतरनाक खेळते. 2024, 2025 कुठेही पाहून घ्या, खायचे ते पाहून घ्या, एकदम प्रेशर सिच्युएशनमध्ये हा लय खतरनाक काम करते, भयंकर करते. ध्रुव जुरेल, मग हा यावेळेस 3 नंबरसाठी ट्राय करणारा वाटते देवदूत पडिक्कलला. साई सुदर्शन राहणार बरोबर आहे, पण देवदूत पडिक्कलला 3 नंबरसाठी घेतला, कारण की त्याने आता 150 मारली 150 काहीतरी बॉलमध्ये. इंडिया ए ऑस्ट्रेलिया एमध्ये आताच मारली रिसेंटमध्ये, पहिल्या मॅचमध्ये मारली, दुसऱ्या मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये मारली. सो फिक्स नाव कोणकोणते याच्यातले? गिल, जयस्वाल, 3 तर आपल्या 3 तर हेच आहे, फिक्सच आहे. गिल, जयस्वाल, के एल राहुल, ठीक आहे, 3 फिक्स आहे, 11 खेळणार. बुमराह फिक्स आहे, जडेजा फिक्स आहे, ध्रुव जुरेल फिक्स आहे, 6 झाले. वॉशी फिक्स आहे, सिराज फिक्स आहे, 6, 7, 8 झाली, 8 झाली. 8 झाले. आता बाकीची नाही आयडिया लागू राहिली. देवदूत पडिक्कल घेतील, बनेल गॅरंटेड घेतील. पडिक्कल घ्यायच लागते, काही ऑप्शनच नाही आहे. पडिक्कल तर आहे म्हणा, ठीक आहे, पण अक्षर पटेल जर या टीममध्ये असला, अक्षर पटेल जर या टीममध्ये राहायला खेळला, तर इंडियासाठी एक नंबर काम आहे, काहीच पाहायची गरज नाही. आणि याच्यात आपण काही प्लेअरला मिसही केलं, म्हणजे मिस कशाला म्हणतात, आपण घेतलं नाही सरच, आपण कशाला BCCI अजित आगरकर, ऋतुराज गायकवाड, काही विषय नाही, काही प्रश्नही नाही, काहीच नाही, खतम विषय. खतम नाही आहे ॲक्च्युली, पण विचार नाही करताय कोण त्याच्याबद्दल. करून ना यार, दी एंड डायरेक्ट खतम आहे विषय. पडिक्कल, पडिक्कल तर आहे स्क्वॉडमध्ये, ते आपल्या याच्यात सांगत आहे. जसं अभिमन्यू ईश्वरन हा नाही आहे, हे सगळ्यात खराब गोष्ट आहे. तो बिचारा सगळ्या याच्यात असते, पण नाही आहे आता. असून पण तो बेंचवर बसते, पण काय आता त्याला खेळायला द्यायला पाहिजे, तर बॉर्डर गावस्करपासून तो बेंचवरच आहे. सरफराज खान हा इंज्युअर्ड आहे, पण मी सांगतो सरफराज खान मी पाहिलं तर, म्हणजे मी पाहत असतो, जसं सरफराज खान 150 मारणार प्लेअर, त्याला घंटा फरक नाही पडत कोण काय, तो मारते भाई. तो मारताना पाटणीसमोर का आहे कोण आहे, तो देते रपरपट होऊन, त्याला काहीच फरक नाही पडत. तो या इनिंगमध्ये 150 बनवून, समोरच्या इनिंगमध्येही 150 बनवून. प्रॉपर पंचसारखा प्लेअर आहे तो, प्रॉपर पंचसारखा. फक्त त्याला चान्स द्या, बरोबर भाई तो खतरनाक खेळते, गॅरंटेड आहे. पण ते इंजर्डच आहे, त्याचा काही विषय नाही. ईशान किशन इंजर्ड होता वाटते, आताही त्याच्यात असं काही. अजून काय, श्रेयस अय्यरनं तर सुट्टीत घेतली आहे रेड बॉलवरून. शमीची गोष्ट राहिली तर शमी काय सांगावं आता, ते म्हणजे झालं असेल वाटतं, आता खतम झालं असेल शमीचं, म्हणजे घ्यायचा विशेष एंड झाला असेल, असं काही होऊ शकते, काय सांगा. शमीचा विषय खतम आहे वाटते आता, कारण की असं तर मग आपल्याकडे हाही आहे अजिंक्य रहाणे. मी विसरलो थोडंसं, अजिंक्य रहाणे तोही येतो, तो एवढा चांगला प्लेअर आहे. त्याला कॅप्टन्सीवरून डायरेक्ट ड्रॉप, कॅप्टन्सी म्हणून प्लेअर म्हणून डायरेक्ट ड्रॉप.
काय म्हणू शकता आता याच्यात. आणि मेन म्हणजे आकाशदीपही नाही. आकाशदीप यासाठी नाही आहे की तो इंज्युअर्ड झाला होता सगळा 5व्या टेस्टमध्ये इंग्लंडचे, आठवत असेल तर. सॉरी, हे काय झालं, 5व्या स्टेप याच्यात तो इंज्युअर्ड होता तो. सो असा स्क्वॉड आहे. आणि जे आपला के एल राहुल आहे त्यानं आता इंडिया एमध्ये तो खेळत आहे आपल्या ऑस्ट्रेलियासोबत आपल्या इकडे जे होणार आहे. तर 176चं काम गरम करून ठेवलं आहे त्यांना. मारले आतापर्यंत मी जसं लास्ट स्कोअर पाहिलं तर 176 होते त्याची. हा भाऊ, हा फॉर्ममध्ये आहे. गरम करतीन आता हे वेस्ट इंडिजले. अजून काहीच नाही होणार. हे आडव्या पट्ट्यात घेतीन, कुत्र्यासारखे मारतीन आणि चालले जातील, बस. आणखीन काहीच नाही आहे. सो स्कॉट चांगला आहे, बढिया तगडा आहे. पण हां, अक्षर पटेल आहे. माझी जास्त जर प्रायोरिटी असते अक्षर पटेलवर. तर अक्षर पटेल, जडेजा म्हणा, हे दोघं खेळलेच पाहिजे प्लेइंग 11मध्ये. जडेजा खेळणार आहे त्याचा काही प्रॉब्लेम, पण अक्षर पटेल खेळला पाहिजे. कारण की यार तो प्लेअर सेंचुरी नाही मारत, आपण मान्य करतो, ठीक आहे, तो मारूही नको, अपेक्षाही नाही आहे. पण तो 80, 90, 60, 70 याच्यातच खेळते गॅरंटेड. बस झाले. अजून किती पाहिजे? अरे एकावर थोडी डिपेंड राहते. 70, 80 एका कंडिशनवरून बाहेर काढायला ठीक आहे, लय खूप आहे. बाकीची मग समजा त्यानं 80 मारले तर समोर त्याला काही मारण ना, तर मग ते पार्टनरशिप मोठी, पार्टनरशिप रन नका पाहू, हे गोष्ट आहे. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.